नमस्कार, मी पंजाब डक. तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाहू शकता हे आमच्या इकडे पाथरी ते शेलो रोडवर इकडे देखील पाथरीकडे पाऊस सुरू झाला आणि शेलोकडे देखील आमच्या भागामध्ये चालू झाला. असाच पाऊस काय होणार आहे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे पासून ते 10 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे. जिथं जास्त पडेल तिथं आणि जमिनीमध्ये ईद ओल झाली तर लगेच पेरणीचा निर्णय घ्यायचा. असाच पाऊस पडणार आहे. म्हणजे दुष्काळ वगैरे काही पडणार आहे. जूनपेक्षा जुलैमध्ये जास्त पाऊस राहणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगला जोराचा ओढी नाले वाहतील असा देखील पाऊस येणार आहे. आणि ह्या 8 दिवसांमध्ये आज 23 पासून ते 30 तारखेपर्यंत 23 जून ते 30 जूनच्या दरम्यान ह्या 8 दिवसात देखील दररोज वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात असा पाऊस पडत जाणार आहे. सर्व शेतकऱ्याची पेरणीयोग्य पाऊस राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतीमध्ये काय करायचं की समजा पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची ओल तपासायची. ईदभर जर ओल गेली तर तुम्ही कधी पेरणीचा निर्णय घेऊ शकता. 4 बोट 6 बोट जर ओल असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ नका. कारण की राज्यामध्ये मात्र पाऊस येणार आहे. फक्त काय होणार आहे मागं पुढे थोडं होणार आहे. काही जणांची आज पेरणी सुरू होईल, काहीची उद्या होईल, काहीची 2-3 दिवसांनी होईल. ज्या भागात उशिरा पाऊस पडेल त्यांची उशिरा होईल. पण पाऊस मात्र सगळीकडे म्हणजे जुलै ते 15 जुलैपर्यंत सगळीकडे पडणार आहे. सगळ्यांच्या पेरण्या 15 जुलैपर्यंत होऊन जातील. म्हणून हे लक्षात घ्या. काहीच्या तर तुम्हाला सांगू इच्छितो ह्या 8 दिवसातच म्हणजे ह्या 25, 26, 27 जूनच्या दरम्यानच काही ठिकाणी पेरणी होती. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. जवळपास यवतमाळ जिल्हा म्हणजे आता त्यांची मेसेज झाली. यवतमाळकडे पाऊस झाला, इकडे कन्नडकडे झाला, देवळाना झाला, इकडे पाथरीकडे चालू आहे, तिकडे बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी झाला, अहिल्यानगरकडे झाला, जुन्नर सिन्नर तिकडे झाला, कोकणात देखील चालू झाला, घाटमाथ्यावर देखील सुरू आहे. म्हणजे जवळपास सगळीकडे पाऊस सुरू आहे. आता संध्याकाळपर्यंत सगळे मेसेज येतील त्याचा तुम्हाला रिपोर्ट दिला येईल. पण राज्यात मात्र चांगला पाऊस मान्सूनचा सुरू झालाय म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. शेतकऱ्यांना परत विनंती दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. फक्त एक गोष्ट काय झाली ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत्या तापमानामुळे निसर्ग थोडा 20-22 दिवस पुढे सरकला आहे. त्याच्यामुळे दरवर्षी आपल्याला काय होणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यातच पाऊस येणार आहे आणि शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहेत. म्हणून यावर्षी देखील तसंच झालं. म्हणून तुम्हाला सांगायचं भविष्यात देखील असंच होणार आहे. म्हणून फक्त शेतकऱ्यांनी काय करायचं थोडा धीर धरा. दुष्काळ वगैरे काय पडणार नाही. पेरण्या बिलकुल होणार आहेत. 15 जुलैपर्यंत सगळ्या महाराष्ट्रात त्या पेरण्या लागतील. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. अचानक वातावरण बदल झालं तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद. हे पाहू शका आताच मेसेज आलेले बऱ्याच ठिकाणी देवळांना सगळीकडे असा स्वरूपाचा पाऊस व्हायलाय. आणि कोल्हापूरच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील म्हणजे सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, पंढरपूर तालुका, आटपाडी, त्याच्यानंतर टेंभुर्णी त्या पट्ट्यात देखील काय होणार आहे आजपासून बऱ्याच भागात सुरुवात पाऊस होणार आहे. पण 25-26च्या दरम्यान तिकडे देखील पावसाचा जोर वाढणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर सगळीकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडेच पाऊस पडणार आहे. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. कारण की सगळीकडेच पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्राकडे सगळीकडे पडणार आहे. मराठवाड्यात देखील सगळ्या भागात पडणार आहे.